नमस्कार. मी प्राध्यापक एस बसाटे, अर्थशास्त्र विभाग, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर. आता या ठिकाणी आपण सूक्ष्मलक्षी किंवा अंशलक्षी अर्थशास्त्राची ओळख या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत. सूक्ष्मलक्षी किंवा अंशलक्षी अर्थशास्त्राची ओळख करून घेण्यापूर्वी सर्वप्रथम अर्थशास्त्राचा अर्थ समजावून घेणे गरजेचं आहे. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हा अर्थशास्त्राचाच एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. अर्थशास्त्र हे आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मानवाचे जे व्यवहार असतात आणि त्या व्यवहारांच्या आधारे ज्या भौतिक घटनांचा पद्धतशीरपणे आणि सुव्यवस्थित अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने कारण आणि परिणाम यांच्या संबंधांचा नियमबद्ध अभ्यास केला जातो, म्हणून ते शास्त्र आहे असे म्हटले जाते. कारण अर्थशास्त्राला शास्त्र हा शब्द जोडला गेलेला आहे. ते मानवी वर्तनाचा किंवा समाजाचा अभ्यास करते, म्हणून ते सामाजिक शास्त्र ठरते. अर्थशास्त्र हे वास्तववादी शास्त्र आहे, तसेच ते आदर्शवादी शास्त्रही आहे आणि त्याचप्रमाणे ते व्यावहारिक शास्त्र देखील आहे. त्याचबरोबर उत्पादन, उपभोग, विनिमय, विभाजन इत्यादींशी निगडीत मानवी प्रयत्नांचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये हे जे घटक अभ्यासले जातात ते आपण पुढच्या भागामध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्तीमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. मग अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे? मग तो अर्थ समजून घेण्यासाठी प्रामुख्याने काही व्याख्या या ठिकाणी मांडल्या गेलेल्या आहेत. विविध अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राच्या काही व्याख्या मांडलेल्या आहेत. त्या व्याख्यांचा उहापोह या ठिकाणी होणे गरजेचं आहे. प्राध्यापक ॲडम स्मिथ, ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखतो, त्यांनी काय व्याख्या केलेली आहे? तर अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र होय. म्हणजे अर्थशास्त्र हे राष्ट्राच्या संपत्तीशी निगडीत असणारे शास्त्र आहे. म्हणजे राष्ट्रामध्ये जी संपत्ती असते त्या संपत्तीचा अभ्यास किंवा देशाच्या संपत्तीचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये अपेक्षित आहे. म्हणून ॲडम स्मिथ काय म्हणतात? तर राष्ट्रीय संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. प्राध्यापक रॉबिन्स यांनी जी व्याख्या मांडलेली आहे ती खूप महत्त्वाची व्याख्या मांडलेली गेलेली आहे. कारण प्राध्यापक रॉबिन्स काय म्हणतात? मानवाच्या अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याबाबतच्या मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. कारण मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित आहेत, परंतु त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित आहेत. आणि ही साधने मर्यादित असून कशी आहे? तर पर्यायी उपयोगाची आहेत. म्हणजे एकाच साधनाचा वेगवेगळ्या साध्यासाठी आपण किंवा वेगवेगळ्या गरजांसाठी आपण ते साधन वापरू शकतो. यातून मग मानवी वर्तणूक तयार होते. म्हणजे मानवी ते जे आर्थिक प्रश्न निर्माण होतात त्यातून मानवी वर्तणूक घडून येत असते. म्हणजे कोणत्या गरजेसाठी सर्वप्रथम ते साधन वापरले गेले पाहिजे. आपल्याकडे पैसा, वेळ ही दुर्मिळ साधने आहेत. मग पैसा आणि वेळ ही दुर्मिळ साधने असतील तर त्यांचा योग्य पद्धतीने आपल्या योग्य गरजांसाठी मेळ घालणे गरजेचं असतं. कारण मानवाच्या गरजा जरी अमर्यादित असल्या तरी काही गरजा ह्या आवश्यक गरजा असतात. मग ज्या गरजा आहेत त्यातून आवश्यक गरजा पहिल्यांदा पूर्ण करण्याचा मानवाचा प्रयत्न असतो आणि या मानवी वर्तणुकीचा अभ्यास प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच रॉबिन्स काय म्हणतात? तर मानवाच्या अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याचा मानवी वर्तणुकीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. ही प्राध्यापक रॉबिन्स यांची व्याख्या आहे. तिसरी व्याख्या जे एम केन्स यांनी काय व्याख्या केलेली आहे? तर दुर्मिळ साधनांचे प्रशासन आणि उत्पन्न व रोजगाराचे निर्धारक घटक यांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय. म्हणजे जे दुर्मिळ साधने आहेत त्यांचं योग्य प्रशासन केलं पाहिजे, त्यांचा योग्य वापर केला पाहिजे आणि त्या साधनांच्या आधारे उत्पन्न व रोजगार मिळवला पाहिजे. आणि या निर्धारित घटकांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं लॉर्ड जे.एम. केन्स यांनी म्हटलेलं आहे. आता ॲडम स्मिथ यांनी जी व्याख्या मांडलेली आहे त्याच्या व्याख्यामध्ये काय आहे? तर अर्थशास्त्राचा संबंध संपत्तीच्या अभ्यासाशी जोडण्यात आलेला आहे. म्हणजे संपत्तीचा जो अभ्यास आहे, राष्ट्राची जी संपत्ती आहे त्या संपत्तीच्या अभ्यासाशी त्यांनी या अर्थशास्त्राचा संबंध जोडलेला आहे.
त्यांच्या मते काय आहे, तर श्रम विभागणी व विशेषीकरणामुळे उत्पादन वृद्धी होते. म्हणजे उत्पादनामध्ये वाढ घडवून आणायची असेल तर श्रम विभागणी केली पाहिजे, विशेषीकरण केले पाहिजे. म्हणजे श्रम विभागणी आणि विशेषीकरण म्हणजेच काय, तर कामाची विभागणी करायची. एकाच ठिकाणी सर्व कामगारांना काम द्यायचे नाही, तर कामाचे वेगवेगळे टप्पे तयार करायचे आणि प्रत्येक टप्प्याच्या ठिकाणी वेगवेगळ्याच कामगारांना काम उपलब्ध करून द्यायचे. विशेषीकरण म्हणजे काय, तर ज्या कामामध्ये जी व्यक्ती पारंगत आहे, त्याच्याकडे जे कलागुण आहेत, त्याच व्यक्तीला त्याच्याकडे जे विशेष गुण आहेत, त्या विशेष गुणाच्या आधारे त्याला ते काम उपलब्ध करून द्यायचे, ज्याच्यामुळे उत्पादन वृद्धी होऊ शकते. उत्पादन वृद्धीमुळे राष्ट्राच्या संपत्तीत वाढते. साहजिकच उत्पादन वाढले, राष्ट्रीय संपत्ती वाढते. म्हणूनच अर्थशास्त्र हे प्रामुख्याने राष्ट्राच्या संपत्तीशीच निगडीत असणारे शास्त्र आहे. सामान्य व्यवहारात गुंतलेल्या मानवाचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. म्हणजे मानवी वर्तणुकीचा देखील या ठिकाणी अभ्यास केला जातो. मानवाची वर्तणूक काय असते, तर उत्पन्न मिळवणे, उपभोग घेणे, जास्तीत जास्त समाधान मिळवणे, ही जी मानवी वर्तणुकीची आहे, ते मानवी वर्तणुकीचा अभ्यास प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे अर्थशास्त्र हे देखील सामाजिक शास्त्रसुद्धा होऊ शकते. त्याचबरोबर रॉबिन्सन यांची जी व्याख्या आहे, रॉबिन्सनी केलेली व्याख्या आहे, त्याच्यामध्ये काय आहे, ते अधिक योग्य व सर्वमान्य समजली गेलेली आहे. कारण त्यांनी मानवाच्या अमर्यादित गरजा, मर्यादित साधने याचा आधार घेऊन अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. मानवाच्या गरजा किंवा साध्ये अमर्यादित आहेत, पण त्याची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असणारी साधने दुर्मिळ आहेत आणि दुर्मिळतेबरोबर ती कशी आहेत, ती पर्यायी उपयोगाची आहेत. त्यामुळे यांच्यात योग्य समन्वय कसा साधावायचा हा प्रश्न नेहमी मानवासमोर निर्माण होत असतो आणि तो प्रश्न जो आहे, तो प्रश्न सोडवण्याचा जो मानवी प्रयत्न असतो, त्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. थोडक्यामध्ये काय आहे, तर अर्थशास्त्राच्या व्याख्या ह्या वेगळ्या पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक अर्थशास्त्रज्ञांचे विचार वेगळे, त्या विचाराशी अनुसरून वेगळ्या पद्धतीने व्याख्या मांडलेल्या आहेत. या सर्व अर्थशास्त्रज्ञांच्यामध्ये एकमत नाही, तरी देखील असं म्हणता येईल की आर्थिक प्रश्नांची उकल करण्याच्या दृष्टीने होणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय. कारण ॲडम स्मिथने काय म्हणलेलं आहे, ते आर्थिक संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र. रॉबिन्स काय म्हणतात, तर अमर्यादित गरजा, मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा मानवी प्रयत्नांचा अभ्यास. म्हणजेच काय, तर आर्थिक प्रश्नांची उकल करण्याच्या दृष्टीने हे जे मानवी प्रयत्न केलेले आहेत, त्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. हा झाला प्रमुख अर्थशास्त्राचा अर्थ. आता त्याच्या पुढचा भाग आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राचा एक दृष्टिकोन आहे. अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने 2 दृष्टिकोन पाहावयास मिळतात. एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा म्हणजेच स्थूल किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र. या ठिकाणी आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे निगडीत घटकांचा अभ्यास करणार आहोत. आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, याला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. आणि मायक्रो हा जो ग्रीक वर्ड आहे, ग्रीक शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ काय होतो, तर लहानातील लहान घटक. सूक्ष्म, मायक्रो म्हणजे सूक्ष्म. मग अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा जो अभ्यास आहे, तो अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता मग हा लहानातील लहान घटक कोणकोणते आहेत, तर व्यक्ती आहे, कुटुंब आहे, एखादी उद्योग संस्था, याच्याशी निगडीत असणारा जो अभ्यास आहे, तो प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या काय केलेली आहे, तर अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. मग हे लहानातील लहान घटक म्हणजे काय, आता एखादी व्यक्ती विचारात घेतली तर व्यक्तीची कार्य काय असतात, तर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न, एखाद्या व्यक्तीचा उपभोग, एखाद्या व्यक्तीची मागणी. आता उद्योगसंस्था विचारात घेतली तर एखाद्या उद्योगसंस्थेचे उत्पादन, एखाद्या उद्योगसंस्थेचा पुरवठा, हे जे लहानातील लहान घटक आहेत, यांचाच अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच अर्थशास्त्र म्हणजे काय लक्षात आलं, अर्थशास्त्र म्हणजे प्रामुख्याने संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र, मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आता या अर्थशास्त्राचे स्वरूप काय आहे, अर्थशास्त्राचे स्वरूप समजावून घेणे खूप महत्त्वाचं आहे. कारण अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्येच स्पष्ट केलेलं आहे की अर्थशास्त्र हे कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे, ते शास्त्र आहे का.
सर्वप्रथम ते शास्त्र आहे का? शास्त्र असेल तर ते कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे हे देखील समजावून घेणे गरजेचं आहे. आता स्वरूपमधील पहिला मुद्दा काय आहे, तर अर्थशास्त्र हे शास्त्र आहे काय? हे शास्त्र आहे काय हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा शास्त्र म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. मग शास्त्रामध्ये काय आहे, तर व्यवस्थाबद्ध किंवा नियमबद्ध ज्ञानाचा समुच्चय म्हणजे शास्त्र होय. म्हणजे शास्त्रीय पद्धतीमध्ये प्रामुख्याने नियमबद्ध ज्ञान साठवले जाते, जमा केले जाते. शास्त्रामध्ये कारण आणि परिणाम यांच्यातील संबंधांची मीमांसा केली जाते. प्रामुख्याने जे कारण असते आणि त्याचा जो परिणाम होणार आहे त्यांची मीमांसा केली जाते. शास्त्रामध्ये सर्व घटकांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विवेचन केले जाते, विश्लेषण केले जाते. आणि शास्त्राचे काही असे नियम असतात, ते नियम पडताळून पाहता येतात. तसेच शास्त्राद्वारे भविष्यकालीन घटनाबाबत अंदाज करता येतो. म्हणजे पहिल्यांदा शास्त्र म्हणजे काय समजून घ्या. शास्त्रामध्ये काय आहे, तर नियमबद्ध पद्धतीने ज्ञान साठवले जाते, जमा केले जाते. त्यामध्ये कारण आणि परिणाम यांच्यातील संबंध तपासला जातो. शास्त्रशुद्ध पद्धतीने जे जमा केलेली माहिती आहे त्याचे विवेचन केले जाते. नियम पडताळून पाहता येतात आणि त्याचबरोबर या शास्त्राद्वारे भविष्यकालीन घटनांबाबत अंदाज करता येतो. हे शास्त्रामध्ये प्रामुख्याने होते, म्हणजे शास्त्रीय पद्धतीमध्ये होते. त्याच पद्धतीने अर्थशास्त्रामध्ये सुद्धा निष्कर्ष काढले जातात. म्हणजे शास्त्राप्रमाणेच अर्थशास्त्रातील ज्ञानाचा समुच्चय किंवा जी माहिती जमा केली जाते ती नियमबद्ध पद्धतीनेच जमा केली जाते. शास्त्राप्रमाणेच अर्थशास्त्रामध्ये सुद्धा माहितीचे संकलन, वर्गीकरण, विश्लेषण करून मग त्याच्या आधारे सिद्धांत मांडले जातात. म्हणजे माहिती गोळा करायची, संकलित करायची, त्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करायचे आणि मग त्याच्या आधारे त्याचे विश्लेषण करून मग निर्णय मांडले जातात. अर्थशास्त्रीय नियमांची पडताळणी करून पाहता येते आणि या नियमांच्या आधारे भविष्यकालीन अंदाज व्यक्त करता येतात. म्हणजे अर्थशास्त्र हे शास्त्र आहे. म्हणजे ज्या पद्धतीने शास्त्रामध्ये माहिती जमा करून त्याचे विश्लेषण करून भविष्यकालीन अंदाज व्यक्त केले जातात, नियम पडताळून पाहिले जातात, त्याच पद्धतीनं अर्थशास्त्रामध्ये सुद्धा माहितीचे संकलन, नियमबद्ध पद्धतीने ज्ञान साठवले जाते, नियमांची पडताळणी केली जाते, भविष्यकालीन अंदाज व्यक्त केले जातात. म्हणजेच मागणीचा नियम विचारात घ्या. मागणीचा जो नियम मांडला गेलेला आहे, सगळी माहिती योग्य पद्धतीने जमा केली, माहितीचं विश्लेषण केलेलं आहे, तो नियम आहे तो पडताळून पाहिला बाजारपेठेमध्ये आणि मागणीच्या नियमाच्या आधारे भविष्यकालीन अंदाज व्यक्त केला जातो. मागणीचा नियम काय सांगतो, की एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. हा नियम बाजारपेठेमध्ये पडताळून पाहिला. आणि भविष्यकालीन अंदाज म्हणजे काय, भविष्य कालावधीमध्ये समजा एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होणार, हा अंदाज व्यक्त करता येतो. हा पहिला मुद्दा झाला की अर्थशास्त्र हे शास्त्र आहे काय. अर्थशास्त्र हे शास्त्र असेल तर दुसरा मुद्दा आहे ते कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे. एकूण 3 प्रकारचे शास्त्र या ठिकाणी अभ्यासणार आहोत. वस्तुनिष्ठ शास्त्र, आदर्शनिष्ठ शास्त्र आणि व्यावहारिक शास्त्र. मग अर्थशास्त्र हे शास्त्र आहे हे सिद्ध झालं. आता ते कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे, त्यातला पहिला मुद्दा, अर्थशास्त्र हे वस्तुनिष्ठ शास्त्र आहे काय. तर काही अर्थशास्त्रज्ञांनी या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे. प्राध्यापक रॉबिन्स, प्राध्यापक बोल्डिन, सॅम्युएल्सन इत्यादींच्या मते अर्थशास्त्र हे वस्तुनिष्ठ शास्त्र आहे. आता वस्तुनिष्ठ शास्त्र काय आहे पाहणे गरजेचं आहे. माहितीचे संकलन करणे म्हणजे माहिती एकत्रित जमा करणे, त्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करणे, जी जमा केलेली माहिती आहे त्या सर्व माहितीतील घटकामधील कार्यकरण संबंध मांडणे आणि त्या आधारे निष्कर्ष काढणे इत्यादींचा अंतर्भाव वस्तुनिष्ठ शास्त्रात होतो. म्हणजे जे वस्तुनिष्ठ शास्त्र असते त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं माहितीचा निष्कर्ष काढला जातो. म्हणजे माहिती संकलित करायची, त्याचं योग्य वर्गीकरण करायचं, कार्यकरण संबंध मांडायचा आणि निष्कर्ष काढायचा. याच पद्धतीने अर्थशास्त्रामध्ये सुद्धा अभ्यास करण्यासाठी, निष्कर्ष काढण्यासाठी माहिती गोळा केली जाते, त्याचं वर्गीकरण केलं जातं, कार्यकरण संबंध मांडला जातो आणि त्यातून निष्कर्ष काढला जातो. म्हणून अर्थशास्त्र हे वस्तुनिष्ठ शास्त्र आहे. पुढचा मुद्दा आहे अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्र आहे काय. म्हणजे अर्थशास्त्र हे वस्तुनिष्ठ शास्त्र आहे सिद्ध झालं. मग अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्र आहे काय. तर काही अर्थशास्त्रज्ञांनी या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे. फ्रेझर, हॉट्रे, हँडरसन यासारख्या अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्र आहे. केन्सने सुद्धा या संदर्भात विश्लेषण मांडलेलं आहे. केन्सच्या मते काय असावे याबाबतच्या निकषांशी निगडीत
पद्धतशीर ज्ञानाच्या शाखेला आदर्शनिष्ठ शास्त्र असे म्हणतात. म्हणजे काय असावे, वस्तुनिष्ठ शास्त्रामध्ये काय आहे हे सांगितले आहे, तर आदर्शनिष्ठ शास्त्रामध्ये काय असावे हे सांगितले जाते. अर्थशास्त्रात वस्तुनिष्ठपणे अभ्यास केला जात असला तरी त्याचे चांगले वाईट या निकषावर विवेचन करावे लागते. म्हणजे एखादा जर निष्कर्ष मांडलेला आहे तर त्याचे चांगले आणि वाईट काय परिणाम होणार आहेत याचा जर निकष पडताळून पाहावा लागतो. या संदर्भात राष्ट्रीय उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक, उपभोग यासारख्या बाबी कशा आणि किती असाव्यात याची चर्चा अर्थशास्त्रात केली जाते. म्हणजे उत्पन्न पण किती असावे, खर्च आपला किती करावा, बचत किती करावी, गुंतवणूक किती करावी, आपला उपभोग किती असावा, म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा आणि किती प्रमाणात असाव्यात याचे विश्लेषण आहे किंवा याची जी चर्चा आहे ते अर्थशास्त्रामध्ये केलेली आहे. म्हणून अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्र आहे. म्हणजे वस्तुनिष्ठ शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, काय आहे हे सांगितलेलं आहे आणि काय असावे हे आदर्शनिष्ठ शास्त्रामध्ये मांडले जाते. म्हणून अर्थशास्त्र हे आदर्शनिष्ठ शास्त्र आहे. तिसरा मुद्दा आहे, अर्थशास्त्र हे व्यावहारिक शास्त्र आहे काय. म्हणजे व्यावहारिक शास्त्रामध्ये काय आहे, तर व्यावहारिक प्रश्नांची शास्त्रीय आधारावर सोडवणूक करण्याची पद्धती व्यावहारिक शास्त्रामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे जे व्यावहारिक प्रश्न निर्माण झालेले असतात त्या प्रश्नांची शास्त्रीय आधारावरती सोडवणूक झाली पाहिजे. म्हणजे काही उद्दिष्ट ठरवलेले असतात, त्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीच्या पद्धतीचा अभ्यास व्यावहारिक शास्त्रात केला जातो. म्हणजे काही उद्दिष्ट ठरवलेले आहेत त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली पाहिजे. मग ती अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची आहे याचा अभ्यास व्यावहारिक शास्त्रामध्ये होत असतो. अर्थशास्त्रामध्ये देखील आर्थिक विकासाच्या दृष्टीने विविध उद्दिष्टे निश्चित केली जातात. ती उद्दिष्टे गाठण्यासाठी व्यावहारिक पातळीवरती उपाय योजले जातात. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग वाढवणे, दारिद्र्य निर्मूलन करणे, बेकारी कमी करणे, आर्थिक विषमतेचे निराकरण करणे इत्यादीसाठी काही उद्दिष्ट ठरवली जातात. म्हणजे जे राष्ट्राच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने काही उद्दिष्टे ठरवली जातात आणि नियोजनाच्या माध्यमातून आपल्या भारत देशामध्ये आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून, पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून ही उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न, या आर्थिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून अर्थशास्त्र हे व्यावहारिक शास्त्र आहे. म्हणजे पहिला मुद्दा काय होता की अर्थशास्त्र हे शास्त्र आहे काय, तर ते शास्त्र आहे हे सिद्ध झालं. मग ते शास्त्र असेल तर ते कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे. पहिलं म्हणजे ते वस्तुनिष्ठ शास्त्र आहे का, हो ते वस्तुनिष्ठ शास्त्र आहे. दुसरा मुद्दा, ते आदर्शनिष्ठ शास्त्र आहे का, हां ते आदर्शनिष्ठ शास्त्र आहे. म्हणजे आदर्श पद्धतीने काय असावे याचा विचार अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. आणि त्याचाच पुढचा भाग, अर्थशास्त्र हे व्यावहारिक शास्त्र आहे, तर व्यावहारिक शास्त्र आहेच, कारण व्यवहाराशी निगडीत, देशाच्या आर्थिक व्यवहाराशी निगडीत असणारे सगळे जे निर्णय आहेत ते निर्णय घेण्यासाठी अर्थशास्त्र उपयुक्त ठरत असते. आणि स्वरूपमधील तिसरा मुद्दा जो आहे तो अर्थशास्त्र ही कला आहे का. म्हणजे अर्थशास्त्राला कलासुद्धा म्हटलेलं आहे. केन्सच्या मते विशिष्ट साध्य म्हणजे उद्दिष्ट संपादन करण्याची कृती, नियमांची प्रणाली म्हणजे कला होय. कला म्हणजेच काय, तर आपलं विशिष्ट उद्दिष्ट आहे ते संपादन